नमस्कार मंडळी, कस काय मजेत ना? तर आज आहे हम्पी ट्रिपचा दुसरा दिवस आणि आज बघणार आहोत हम्पीमधील अजून काही भन्नाट आणि ऐतिहासिक ठिकाण. कालचा दिवस खूप छान गेला. विरूपाक्ष मंदिर आणि हम्पी बाजार पाहिल्यावर मन अगदी हरकून गेले. दिवसाची सुरुवात होणार आहे विठ्ठल मंदिरापासून, ज्यात आहे प्रसिद्ध दगडी रथ जो की तुम्ही 50 रुपयाच्या नोटवर पाहता. त्यानंतर भेट देणार आहोत हम्पी म्युझियम कमलापूर, जिथे आपल्याला हम्पीचा इतिहास अगदी जवळून अनुभवायला मिळेल. मग बघणार आहोत क्वीन बाथ, महानवमी डिब्बा, हजार राम मंदिर, लोटस महाल, शिव मंदिर, नरसिंहाची भव्य मूर्ती, श्रीकृष्ण मंदिर आणि शेवटी गणपती मंदिर. तर चला सुरुवात करूया हम्पी डे 2. तर मित्रांनो, दिवसाची सुरुवात पोटपूजेने करूया. एक चांगला गरमागरम नाश्ता घेऊया. चला तर आधी नाश्ता करूया आणि मग बघूया इतिहासातील एक कमाल वास्तू. तर मंडळी, मस्त नाश्ता झाला. गरमागरम इडली, डोसा, उडीद वडा आणि जबरदस्त सांबार. आता एनर्जी फुल चार्ज आहे आणि आम्ही निघालो आहोत हम्पीच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणी विठ्ठल मंदिर पाहायला. आता पोहोचलो आहोत विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावर. पण मंदिर थोडं लांब आहे. पण काळजी करू नका, इथे सरकारने ई कारची सुविधा दिली आहे. ही गाडी तुम्हाला मंदिराच्या अगदी जवळ सोडते आणि याचं तिकीट फक्त 10 रुपये प्रति व्यक्ती आहे. तर आता आम्ही चढतो या ई कारमध्ये आणि निघालो आहोत थेट विठ्ठल मंदिराच्या दारात. हेच ते मंदिर जिथे आहे दगडी रथ, हम्पीचे आयकॉनिक सिम्बॉल. तिथलं शिल्पकाम, मंदिराची रचना आणि संगीत स्तंभ हे सगळं अगदी जिवंत इतिहास आहे. चला तर मग जरा सावकाश पण उत्साहात विठ्ठल मंदिराच्या दिशेने. तर आपण पोहोचलो आहोत विठ्ठल मंदिरात. हे मंदिर 15व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधण्यात आले होते. या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथला दगडी रथ, जो इतका प्रसिद्ध आहे की तो आपण कर्नाटकच्या टुरिझम लोगोवरही पाहतो. दुसरं खास वैशिष्ट्य म्हणजे इथले संगीत स्तंभ. हे स्तंभ दगडाचे असले तरी त्यावर हात मारला की त्यातून वेगवेगळे सूर ऐकू येतात. संपूर्ण मंदिर परिसरात अतिशय बारकाई आणि सुंदर कोरीव काम आहे. देव, नृत्य दृश्य, युद्ध आणि दैनंदिन जीवन या सगळ्यांचे अप्रतिम चित्रण. हे मंदिर मुख्यत्वे विठ्ठल म्हणजे भगवान विष्णूच्या एक रूपासाठी समर्पित आहे. ये इसको मार रहा है, युद्ध कर रहे हैं हनुमान जी. इसको पैरों पर नीचे दुबला है, इसको हाथ में इसका ये पकड़ा है, सिर पकड़ा है, पूछे जैसे नीचे जा रही है. 2 लोगों को पूछ से पकड़ा है. इधर एक का चेहरा है, एक का इधर चेहरा है. उससे इनको बांधा, ऊपर उठाया. तर आता विठ्ठल मंदिर बघून झाले. खरंच त्या दगडी रथासमोर उभं राहणं म्हणजे इतिहासाची थेट संवाद साधणं वाटतं. आता आम्ही परत 10 रुपयाचं तिकीट काढून जात आहोत ई कारने मंदिराच्या गेटपर्यंत. ही ई कार सेवा खरंच खूप सोयीची आहे. थकून चालायचं नसेल तर एकमेव परफेक्ट पर्याय. गेटवर पोचलो. आता पुढचं ठिकाण हम्पी आर्किओलॉजिकल म्युझियम कमलापूर. हे म्युझियम म्हणजे हम्पीच्या इतिहासाचा खजिना आहे. विजयनगर साम्राज्याची मूळ मूर्ती, नकाशे, शिलालेख आणि खूप काही इथे पाहायला मिळते. चला तर आता निघूया कमलापूर म्युझियमच्या दिशेने, आणखी इतिहासाच्या थोड्या खोल गाभाऱ्यात. तर म्हणजे आम्ही पोहोचलो आहोत हम्पी आर्किओलॉजिकल म्युझियम कमलापूर. इथे आपल्याला विजयनगर साम्राज्याच्या काळातल्या मूर्ती, नकाशे, शिलालेख, प्राचीन वस्तू आणि मंदिराची कोरीव नमुने पाहायला मिळतात. या म्युझियम मध्ये एक खास गोष्ट म्हणजे हम्पी परिसराच्या मिनी मॉक ऑफ मॅप
ज्यामध्ये सगळ्या ऐतिहासिक जागा लहान प्राकृतीच्या स्वरूपात दाखवल्या आहेत. शिवाय श्री विष्णू, गणेश, लक्ष्मी आणि नरसिंहाच्या मूर्ती या मूळ शिल्पांच्या संग्रही इथे आहेत. या ठिकाणी फिरताना असं वाटतं की आपण खरंच त्या काळातल्या दरबारात, देवालयात किंवा युद्धभूमीवर पोहोचलो आहोत. मध्ये इतिहासाची सफर झाली, खूप काही शिकायला मिळालं, पाहायला मिळालं आणि आता आम्ही निघालो पुढच्या ठिकाणी, ते म्हणजेच क्वीन बाग. हे ठिकाण म्हणजे प्राचीन काळाच्या राणीचं खास स्नानगृह. बाहेरून पाहिलं तर साधं वाटतं, पण आत गेल्यावर दिसतं की सुंदर कमानी, छोट्या खिडक्या आणि आत खोल पाण्याचे टँक, सगळं अगदी रॉयल स्टाईल मध्ये बांधलेलं आहे. सांगायला गेलं तर हे एक राजेशाही स्विमिंग पूल आहे आणि तेही 15व्या-16व्या शतकात. आणि आता आम्ही निघालो आहोत पुढच्या ठिकाणी, ते म्हणजे महानवमी. हे ठिकाण म्हणजे विजयनगर साम्राज्यातल्या राजाचा विशेष उत्सव आणि समारंभ पाहण्यासाठी बांधलेला उंच मंच. वरून उभं राहून राजा आणि त्यांचे मंत्री मोठा मेळावी, महोत्सव, महानवमीचे कार्यक्रम बघायचे. आज तिथे फक्त अवशेष राहिले आहेत. चला तर गाईड पुढच्या ऐतिहासिक ठिकाणी जाऊया, ते म्हणजे हजार रामचंद्र मंदिर. हे मंदिर खास आहे कारण इथे रामायणातली दृश्य आणि कथा दगडांवर कोरून दाखवलेल्या आहेत. चला तर गाईड पुढच्या डेस्टिनेशनला. हे ठिकाण इतकं खास आहे की इथं आल्यावर खरंच थोडा वेळ शांत बसावं असं वाटतं, आणि ते म्हणजे लोटस महाल. हे महाल आपल्याला लगेच लक्षात राहतं कारण त्याचं बांधकाम कमळाच्या फुलासारखं दिसतं, म्हणूनच नाव पडले लोटस महाल. इथल्या कमानी, खिडक्या आणि डोम्स एवढे सुबक आणि नाजूक कोरले आहेत की पाहिल्यावर वाटतं हे खरंच दगडातून बनवलंय का. असं सांगितलं जातं की हा महाल राजघराण्यातल्या स्त्रियांसाठी म्हणजेच राण्यांसाठी खास बांधला गेला होता. बारिश आ चुकी है, जल्दी आ, रिक्शा किधर है, जल्दी आ, पाऊस मस्त चालू आहे, आपण पण भिजलोय, पण मज्जा आली. आता आम्ही पुढच्या ठिकाणी निघालो आहोत, ते म्हणजे शिवमंदिर. पावसाच्या थेंबासोबतच जाऊया शिव मंदिर पाहिल्या आणि थोडा वेळ इथल्या शांततेचा आस्वाद घेऊया. हे मंदिर जरी आकाराने मोठं नसलं तरी इथे एक वेगळीच शांतता आणि पवित्र वाइब्स आहेत. इथलं शिवलिंग, मंदिराच्या अँटिक लुक आणि आजूबाजूचे निसर्गाचं सौंदर्य हे सगळं मिळून खूपच वेगळा अनुभव देतं. पावसाच्या थेंबासोबतच जाऊया शिव मंदिर पाहिला आणि थोडा वेळ इथल्या शांततेचा आस्वाद घेऊया. शिव मंदिर पाहून झालं, तेवढ्यात परत पावसाने हजेरी लावली. चला तर आपण लवकर रिक्षाकडे जाऊया.
आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो ते म्हणजे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर. हे मंदिर हम्पीमधील एक प्रसिद्ध आणि भव्य स्थळ आहे. पाऊस सुरू झाल्यावर आम्ही थोडा वेळ थांबलो चहा घेण्यासाठी. गरमागरम चहा आणि पावसातलं शांत वातावरण. हे बघा, समोरच लक्ष्मी नरसिंहांचं मंदिर. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे विशाल नरसिंहांची मूर्ती. ती एक दगडावर कोरलेली असून त्यांच्या चेहऱ्यावरचं भाव हे पाहण्यासारखं आहे. ही मूर्ती विष्णूंच्या नरसिंह अवतारात आहे आणि लक्ष्मी देवी त्यांच्या मांडीवर बसलेली आहे, म्हणूनच याला लक्ष्मी नरसिंह मंदिर म्हणतात. पण आज ज्या मूर्ती आपण पाहतो त्यात लक्ष्मी देवींचा भाग तुटलेला आहे. आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या ठिकाणी, ते म्हणजे श्रीकृष्ण मंदिर, जे हम्पीमधील एक ऐतिहासिक आणि सुंदर मंदिर आहे. मुख्य दरवाजा खूपच भव्य आहे. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. इथे पूर्वी एक सुंदर मूर्ती होती, पण ती सध्या इथे नाही. तरी सुद्धा मंदिराचं शांत आणि ऐतिहासिक वातावरण मन भारावून टाकतं. पावसाला परत सुरुवात झाली. कधी कधी वाटतं पावसाला आम्ही मागे सोडले, पण तो मात्र आम्हाला सोडायला तयार नाही. तर आम्ही निघालो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी, ते म्हणजेच कडलेकालू गणपती मंदिर. 13 फूट उंचीची भव्य गणपती मूर्ती एकाच दगडातून कोरली. तर परत पावसाला सुरुवात झाली, तर म्हणलं पळत पळत मंदिरात जाऊ आणि वरून पाहिलं तर संपूर्ण हम्पी परिसर दिसतो. तर दर्शन घेऊया, चला. जग बघायचं असेल तर खूप लांब जायची गरज नाही. आपल्या देशात, आपल्या इतिहासात असे अनेक रत्न लपलेले आहेत. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या ट्रिपमध्ये भेटूया. तोवर स्टे क्युरियस, स्टे ब्लेस्ड. बाय.